नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, मकर संक्रांत 2026. मकर संक्रांतीत जर का महिलांना मासिक पाळी आली असेल तर त्यांनी कधी वंसायचं किंवा सुगड पूजा कधी करायची. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मासिक धर्म असताना मासिक धर्माचा 5वा दिवस असेल, 4था दिवस असेल तर पूजा करावी का. त्याचप्रमाणे गरोदर महिला असतील तर गरोदर महिलांनी सुगड पूजा करावी का. गरोदर महिलांनी कोणते नियम पाळावे आणि सोयर सुतक आलं तर आपण ही पूजा कधी करावी, कशी करावी, याच विषयीची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 2026मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी मकर संक्रांत हा सण खास करून सुवासिन महिलांसाठी असतो. या दिवशी सुवासिन महिला छान आवरून सावरून नटून थटून सुगड पूजन म्हणजेच खण पूजत असतात, वंसा घेत असतात. तर बघा, या पद्धतीचे जे खण असतात हे खण आणायचे असतात आणि हे खण याला काही ठिकाणी बोळके, काही ठिकाणी सुगड म्हणतात. हे खण एका महिलेने स्वतःसाठी 5 खण आणायचे असतात. प्रत्येक सुवासिन महिलेने स्वतःसाठी 5 खण आणायचे आहे आणि प्रत्येकीने आपले खण हे पूजायचे असतात. आता जर का संक्रांतीच्या दिवशी महिलांना मासिक धर्म आला असेल तर तुम्हाला संक्रांतीची पूजा करता येणार नाही. मग ही पूजा तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी केली तरी चालेल. ज्यांना संक्रांतीच्या दिवशी सोयर असेल, सुतक असेल, मासिक धर्म असेल, यामुळे ही पूजा करता येणार नाही, त्यांनी ही पूजा तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी केली तरी चालेल किंवा रथसप्तमीपर्यंत तुम्ही येणाऱ्या कोणत्याही रविवारी ही पूजा तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांना मासिक धर्माचा 4था दिवस असेल त्यांना देखील ही पूजा करता येणार नाही. आता ज्यांना मासिक धर्माचा 5वा दिवस असेल त्यांनी संक्रांतीच्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन शुचिर्भूत होऊन घर स्वच्छ करून घरात सर्वत्र गोमतीर शिंपडून तुम्ही संक्रांतीची पूजा करू शकतात. केव्हा बघा, जर का 5व्या दिवशी तुमच्या अंगावरून अजिबात जात नसेल तर तुम्ही ही संक्रांतीची पूजा करू शकतात. आणि जर का तुम्हाला 5वा दिवस आहे आणि तुमच्या अंगावरून जर का जात असेल तर तुम्हाला ही पूजा करता येणार नाही. मग अशा वेळेस तुम्ही ही पूजा रथसप्तमीला केली तरी चालेल किंवा येणाऱ्या कोणत्याही रविवारी तुम्ही ही पूजा करू शकतात. त्याचप्रमाणे आता हळदी कुंकू संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो. परंतु जर का तुम्ही अजूनही खण पूजलेले नसतील, सुगड पूजा केलेली नसेल तर तुम्हाला हळदी कुंकू करता येणार नाही. तुम्हाला अगोदर तुमचे खण पूजावे लागतील आणि मग तुम्ही हळदी कुंकू हे करू शकता. दुसरं म्हणजे जर का सोयर असेल, सुतक असेल तरी देखील तुम्हाला संक्रांतीची पूजा करता येणार नाही. मग तुमचं जे सोयर सुतक असेल, काहींना 12 दिवसांचं असतं, काहींना 13 दिवसांचं असतं. तुमचे 12, 13, 14 दिवस फिटल्यानंतर तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी किंवा रथसप्तमीपर्यंत येणाऱ्या रविवारी सुगड पूजा किंवा खण पूजा करू शकतात. त्यानंतर तुम्ही हळदी कुंकू देखील करू शकतात. आता बघा, गरोदर महिलांनी सुगड पूजा करावी का. बघा, जर का तुम्ही गरोदर महिला 7व्या महिन्यापर्यंत असाल तर तुम्ही सुगड पूजा घरात करू शकतात. घरात तुम्ही तुमचे खण पूजू शकतात. फक्त तुम्हाला कोणी जर का तुम्हाला वंसा देत असेल तर तो तुम्हाला तुमच्या ओटीत घ्यायचा नाही आहे किंवा तुम्हाला इतरांची ओटी भरायची नाही आहे. कारण गरोदर महिलांची ओटी ही भरलेली असते, त्यामुळे तुम्ही फक्त घरात खण आणून पूजू शकतात. तुम्हाला जर का डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेला असेल, तुम्हाला जर का तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये त्रास होत असेल तर तुम्ही या वर्षी सुगड पूजा केली नाही तरी चालेल. फक्त तुम्ही मनापासनं मानस पूजा करा की मी ही संक्रांतीची पूजा केली आहे. त्यानंतर बघा, जर का तुम्हाला 7व्या महिन्यापासून पुढील महिना चालू असेल, 7व्या महिन्यापुढच्या गरोदर महिलांनी मंदिरात जाऊन देवांना वंसायचं नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इतरांना वंसा देता येणार नाही किंवा तुम्हाला वंसा देखील घ्यायचा नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला हळदी कुंकू किंवा इतर कार्य देखील करता येणार नाही. 7व्या महिन्यापर्यंतच्या महिलांनी घरात हळदी कुंकू केलं तरी चालेल, परंतु हळदी कुंकू करताना
तुम्हाला इतरांच्या ओटीत वाण किंवा वंसा द्यायचा नाही आणि तुमच्या ओटीत देखील इतरांचा वाण किंवा वंसा तुम्हाला घ्यायचा नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.